विद्ये विना मती गेली, मती विना नीती गेली, नीती विना गती गेली, गती विना वित्ते गेले, वित्ते विना शूद्र खचले. एवढे अनर्थ एका अविद्येने केले, एवढे अनर्थ एका अविद्येने केले. शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे, जो प्राशन करेल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही, असं सांगणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. अखंड हिंदुस्थानाचे आराध्य दैवत कुळवाडी भूषण छत्रपती शिवाजी महाराज, धर्मरक्षक छत्रपती संभाजी महाराज. शिक्षणाची गंगा घरोघरी पोहोचविणाऱ्या माता सावित्रीबाई फुले. या महाराष्ट्राला एक नव्हे तर दोन दोन पुत्र देणाऱ्या राष्ट्रमाता राजमाता माँसाहेब जिजाऊ. अज्ञानाच्या अंधकारात खितपत पडलेल्या, 18 विश्व दारिद्र्य उराशी असलेल्या अशा हरिजन गिरिजन नडलेल्या अडलेल्या आणि या वर्ण व्यवस्थेच्या चौकटीत खितपत पडलेल्या दीन दलित कुटुंबाचा उद्धार जर कोणी केला असेल तर त्याचं नाव महात्मा ज्योतिराव फुले. अशा सर्व महान पुरुषांच्या चरणी मी विनम्र अभिवादन करून मी रासवे कार्तिक तुमच्या समोर विषय मांडतोय. पुरोगामी महाराष्ट्रातील महात्मा ज्योतिराव फुले यांचे योगदान. जीवन की अमर कहानी अक्षर अक्षर घडले ना, जीवन की अमर कहानी अक्षर अक्षर घडले ना, ए शौर्य कभी सो जाए तो महात्मा फुले को पडले ना, ए शौर्य कभी सो जाए तो महात्मा फुले को पडले ना. खरं तर महाराष्ट्र म्हणजे काय? जिजाऊच्या प्रेरणेचा, शिवरायांच्या विचाराचा आणि शंभूच्या पराक्रमाचा साक्षीदार म्हणजे माझा महाराष्ट्र आहे. महात्मा ज्योतिराव फुले, सावित्रीबाई फुले यांच्या विचारांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानाचा आणि तुकाराम महाराजांच्या अभंगाचा साक्षीदार म्हणजे माझा महाराष्ट्र आहे. खरं तर हा महाराष्ट्र फुले, शाहू, आंबेडकर यांच्या विचारसरणीवर चालणारा हा महाराष्ट्र आहे. या महाराष्ट्रात शेतकऱ्यावर अनेक जण प्रश्न मांडतात, पण हंटर कमिशन समोर शेतकऱ्यांची साक्षी देताना शेतकऱ्यांची विदारक परिस्थितीवर असूड जर कोणी लिहिला असेल तर त्याचं नाव महात्मा ज्योतिराव फुले. एका ठिकाणी कवी म्हणतात, बोलीचा रोकडा मेक, बोलीचा रोकडा मेक, चालीचा कणखर रेखा, सत्याचा पाठी राखा धर्माचा की जिवाळा, सत्याचा पाठी राखा की धर्माचा की जिवाळा. हा महाराष्ट्र ज्ञान याचा, हा महाराष्ट्र तुकोबाचा, हा महाराष्ट्र ज्ञान याचा, हा महाराष्ट्र तुकयाचा. ज्योतिबा, ज्योतिबा महाराष्ट्राचा लोकाचा समाज सुधारकाचा, ज्योतिबा महाराष्ट्राचा लोकाचा समाज सुधारकाचा. सत्याचा पावनवाला धन्य माझा ज्योतिबा झाला, सत्याचा पावनवाला धन्य माझा ज्योतिबा झाला. खर तर 100 विचारांपेक्षा एक आचार खूप महत्वाचा असतो. एक गोष्ट लक्षात ठेवा. असं म्हणतात, तो आचार जर कृतीत आणून भारतात स्त्री शिक्षण जर कोणी पाऊल रुजवलं असेल तर त्याचं नाव महात्मा ज्योतिराव फुले. माणसं वय झाल्यावर, हातपाय थकल्यावर माणूस थांबतो, पण अर्धांगायू होऊन सुद्धा या महाराष्ट्रात, या देशात स्त्री शिक्षणाचं रुजवायचं काम जर कोणी केलं असेल तर महात्मा ज्योतिराव फुले. खरं तर एक काळ असा होता ज्या काळामध्ये स्त्रियांना शिक्षणापासून वंचित ठेवलं होतं. स्त्रियांच्या आयुष्यात फक्त चूल आणि मूल हेच लिहिलं होतं. आणि त्या काळात महिला सगळ्या अबला झाल्या होत्या. आणि त्याच काळात महिलांना जबला करण्याचं काम आणि इथल्या कर्मठ लोकांचं तबला वाजवण्याचं काम जर कोणत्या रणरागिणीनं केलं असेल तर तिचं नाव माता सावित्री. म्हणतात ना, फुले सावित्री नसती तर मुलगी शिकली असती का? अहो बघा ना, महात्मा ज्योतिराव फुले अवघे 63 वर्ष आयुष्य जगले. माता सावित्रीबाई फुले 66 वर्ष आयुष्य जगल्या. येणाऱ्या काळानं जर विचारलं तर तुम्ही कोणत्या देशात आलात तर त्यांना छाती ठोकून सांगा, त्यांनी मरणाला लाजवलं आणि आलेल्या मरणाला सुद्धा जगायला शिकवलं. असे फुले दाम्पत्याच्या आम्ही देशात आलोय, छाती ठोकून सांगा. सन 1 जानेवारी 1948 साली महिलांची पहिली शाळा सुरू केली. घरामध्ये सौ होती. ज्योतिबा म्हणले, सौ तू घरातील सर्व काम आपटून ये, मी भिडेवाड्याकडे जातो, आजूबाजूच्या पोरीला मी जमा करतो. सौने होकार दिला. ज्योतिराव निघून गेले. सौने घरातील सर्व काम आपटून 4 पावलं बाहेर टाकणार की लगेच बाहेरून टवाळकी पोरं रस्त्यावरती आडवी आली आणि सावित्रीबाई फुलेंना शिव्या शाप देऊ लागली. सटवी कुठली धर्म बुडवाय निघाली आणि इथल्या पोरीला ही शिकवणार. कारण धर्मग्रंथ काय सांगतो, मुलींना शिक्षण नको आणि सटवी आता मुलींना शिकवणार आहे, अशा शिव्या शाप तिला देऊ लागली. सावित्रीने त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं. सावित्री तसंच भिडेवाड्याच्या दिशेला झप झप पावलं टाकू लागली. आनंद प्रचंड आहे, आज मुलींना शिकवायचंय. काही पावलं टाकताच पुढून कोणीतरी वरून लगेच पाणी फेकत, भरकीन लगेच साऊ ओली चिंब होते. आणि तशीच माऊलीनं पदर खाली पडू दिला नाही. पुढे कोणीतरी शेण अंगावर टाकतं, तिनं दुर्लक्ष केलं. माऊली तसंच पुढे चालत होती. लगेच भरकीन कोणतरी दगड मारतं आणि दगड सपकन साऊच्या कानावर पडतो आणि साऊच्या कानातून भळ भळ रक्त निघतं. परी त्या माय माऊलीनं कधी तिचा पदर खाली पडू दिला नाही, तसंच दुर्लक्ष केलं. भिडेवाड्याच्या दिशेने झप झप पावलं टाकू लागली. समोर भिडेवाडा आलाय. वर्गात मुली बसलेल्या, आनंद प्रचंड आहे. आज मुलींना शिकवणार. मुलींच्या हातात पाट्या दिल्या, खडू पेन्सिल दिली आणि मुलींना एक एक अक्षर शिकू लागल्या आणि मुली अक्षर गिरू लागल्या. साऊला आनंद प्रचंड झाला.
आज मुली अक्षर गिरवायला लागल्या, आता ह्या उद्धार करणार, त्यांना खूप आनंद झाला. पण सावित्रीबाई फुले यांच्या डोळ्यातनं अश्रू येऊ लागले. मग एक मुलगी उठते म्हणते, माता सावित्री आई तुमच्या डोळ्यातनं पाणी येतंय. दुसरी लगेच उठते, माता सावित्री आई तुमच्या कानातनं रक्त येतंय. काय रडतात का? त्या सावित्रीबाई फुले खूप छान उत्तर देतात. म्हणतात, माझ्या कानातून रक्त येतंय म्हणून मी रडत नाही, तर आज तुमच्या हाताला अक्षर फुटलंय आणि तुम्ही स्त्री जातीचा आज उद्धार करणार, ह्याचा आनंद, ह्याच्या आनंदाचे अश्रू आज माझ्या डोळ्यात येतात. हा उत्तर किती छान दिले सावित्री आईने. महात्मा ज्योतिराव फुले यांच्याकडून काय आपण घ्यायला हवं? त्यांना सुपारीच्या खंडाचं सुद्धा व्यसन नव्हतं. म्हणून एका ठिकाणी कवी म्हणतात, तरुणांनो तुम्हाला व्यसन करून तरी मिळतंय काय? तरुणांनो तुम्हाला व्यसन करून तरी मिळतंय काय? वाईट गोष्टीत तुमचा घसरू येऊ नका पाय. आणि रात्रीच्या वेळी एखादी स्त्री दिसली, तिला जर तुला मानता आलं ना माय, तरच तू या भूमीचा ओरिजिनल ज्योतिराव, तरच तू या भूमीचा ओरिजिनल ज्योतिराव. प्रेक्षक हो, तुम्हाला आमच्या स्पर्धकाचा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल. आता या स्पर्धकाला जिंकवून देण्यासाठी तुम्ही सुद्धा मदत करू शकता. या स्पर्धकाचा व्हिडिओ लाईक करून, तसेच स्पर्धकाला प्रेरित करण्यासाठी त्या व्हिडिओवर कमेंट करून, आणि हो जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करून, आणि हो हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे मनपूर्वक आभार.